मित्रांनो, आपल्या मुलांना, अपत्यांना आपण कसं सांभाळलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात एखादी गोष्ट केल्यानंतर काय परिणाम होतो, आपण किती लाड करतो आणि एखादा जर लाड थोडा अपुरा पडला तर मुलावर त्याचा परिणाम काय होतो, ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी सचिन राव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, काल 21 ऑगस्ट 2026 तर संभाजीनगर महाराष्ट्रातले एक मराठवाड्यातील फार मोठं एक शहर आहे आणि या भागामध्ये एक व्यवसायासाठी आलेला व्यक्ती चांदवडे म्हणून त्यांचं आडनाव आहे आणि ते धनगर पिंपळगाव, अंबड जिल्हा जालना इथून संभाजीनगरला स्थलांतर झाले आणि त्यांना 3 मुली आणि एकच मुलगा होता. मुलगा हा लहान आहे, म्हणजे तो आता 10वी झाली, त्याला 92% मार्क पडले आणि 92% मार्क पडल्यानंतर त्याला डॉक्टर व्हायचे एक त्याचं स्वप्न होतं. आता 92% म्हणल्यावर ना अतिशय चांगली मार्क आहेत मित्रांनो. पण त्याच्या आणि वडिलाचं शाब्दिक चकमक झाली. त्यांनी एक फोन घेतला होता आणि त्या फोनला हप्ता भरण्यासाठी पैसे देत नाहीत म्हणल्यानंतर तो प्रचंड चिडतो आणि तो आत्महत्या करण्यास तयार होतो, हे जग सोडून जाण्यास तयार होतो. ते खवडा डोंगर म्हणून एक तिथं संभाजीनगरच्या शेजारी एक डोंगर रांग आहेत आणि तिथं मोठ्या खाणी येत्या, दगडाच्या खाणी येत्या. सकाळी 10 वाजता गेला आणि त्या खाणीच्या काठाला जाऊन अगदी 1 फुटाच्या अंतरावर उभा राहिला आणि मला मरायचं आहे, माझं आता काहीच चालत नाही आणि मला संपवायचं आहे. मस्त वडिलांनी गाव सोडून 18 वर्ष झाले, संपत्ती कमवली. वडिलाचं नाव आहे मुरलीधर ट्रान्सपोर्टचे मालक आहेत. त्यांनी स्वतः ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. मुलगा आहे कृणाल आणि आई आहे संगीता. मग आता आई माया करायची आणि वडील आता कुठला बी असेल तर वडील हा तिरस्कार म्हणजे प्रेम असतं पण ते दाखवून देत नसतात. मुलाला चांगल्या सवय लागल्या पाहिजे, चांगला पैसा खर्च विनाकारण केला नाही पाहिजे. मग हे पैसा नाही दिला म्हणून ते मरण्याच्या टोकाला आला. आई इतकी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत त्याला विनवणी करत होती मित्रांनो. आणि हे दरी साधारणपणे 150 ते 200 फूट खोल आहे. दगडाची खाण जी आहे 150 ते 200 फूट खोल आहे. तिथले सरपंच आले, पोलीस आले, अग्निशामकच्या गाड्या आल्या. दरीमध्ये अग्निशामकचे लोक उतरायचे, जाळी लावायची, लगेच तो जागा चेंज करायचा. गावातले सरपंचांनी, मित्रमंडळ, काय जण मोबाईल शूट करत होते, पत्रकार, पोलीस, प्रत्येक माणसाने त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला मित्रांनो. पण नियतीचा खेळ असा असतो की शेवट त्याच्या वडिलांनी तिथं आले, डोंगर चढून आले आणि त्याला धरण्यासाठी गेले मित्रांनो. त्याचा तोल जातो आणि ते दोघेही खाली दरीत कोसळतात आणि एका क्षणात त्यांचा जीव जातो मित्रांनो. तुम्ही निका 500चा दगड आणि त्याच्यावर 200 फुटावरून जर माणूस खाली पडत असेल तर असं काय त्याची अवस्था. ही पडलेली शून्य एका क्षणामध्ये, एका 30 सेकंदाच्या आत लगे आईनं बी त्या दरीत होडी टाकवली, शेवट जीव संपवला मित्रांनो. एका 30 सेकंदाच्या आत पतीनं, आईनं, वडिलांनी आणि मुलांना जीव सोडला मित्रांनो. पुऱ्या महाराष्ट्र आज प्रत्येकाच्या मोबाईलवर ही एक मन शून्य होणारी स्टेटस आहे, त्यांची स्टोरी ठेवल्या मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्या मुलांची आपण कशी देखभाल केली पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, ही प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. मुलांना कसं हँडल करायचं ह्याचं सुद्धा आपणाला काळानुसार आपण त्याच्यात बदल केला पाहिजे. दादागिरी मस्त आपला मुलगा आहे पण त्याच्यावर दादागिरी नाही ना चालत. त्याला कुठं तर त्याच्या इच्छेच्या विरोधात झालं नाही पाहिजे मित्रांनो. आज त्याला 3 बहिणी आहेत. त्या 3 बहिणींची अवस्था काय आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये 10-15 दिवसावर रक्षाबंधन आलेले, त्या बहिणींना काय वाटत असेल. आज ह्या आई निवळ मुलासाठी आई आणि त्याचे वडील यांनी जीव सोडला मित्रांनो. आता ह्या मुलाला कसं कोणत्या भाषेने सांगायचं, तो स्वतः इथं नाहीच, या जगात नाही.
पुरा महाराष्ट्र मित्रांनो या गोष्टीला हाळवळतोय. म्हणून आपल्या मुलाकडं प्रत्येक आपला मुलगा काय करतो, आपल्या मुलाच्या इच्छेविरोधात जाऊ नका. हे जे आपण जे कमवतो हे आपल्या मुलासाठीच कमवतोय, दुसऱ्या कोणासाठी कमवतोय का? एक आहे की फक्त आपली मुलं व्यसनधीन होऊ नये, व्यसनापासून सावधान राहण्याची एवढी सूचना द्यायची. बळजबरी शिक्षणाचा प्रेशर देऊ नका, चा प्रेशर देऊ नका. फक्त निरोगी राहा आणि चांगले आहार खा, व्यायाम करा, असे सवयी लावल्या तर आपली मुलं अतिशय सदृढ राहतील. मला असा एक आत्मविश्वास आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या शेअर करा. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.